नमस्कार. मी रोहिणी. मराठी काव्यधारा शृंखलाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. यंदाच्या सुट्टीमध्ये वेगवेगळ्या देवस्थानांचं दर्शन घेतल्यावर तासोतास रांगेमध्ये उभे असताना, खूप दूरवरून मुखदर्शन करताना, हात जोडले की नाही किंवा डोळा भरून देवाला पाहिले की नाही हे कळायच्याही आत पुढं रेटलं जात असताना एक कविता वारंवार माझ्या मनात येत राहिली. ती कविता आज मी तुम्हाला ऐकवणार आहे. कवितेचं नाव आहे म्हणजे कसं की आणि कविता लिहिली आहे वैभव जोशी यांनी. असाच देवाच्या भेटीसाठी आसुसलेला एक भक्त देवाशी बोलतो आहे. म्हणजे कसं की पूर्वी कसं की तू दिवसाच्या कुठल्याही प्रहरी एखाद्या वडा पिंपळाखाली पडीक असायचास, देव नाही फकीर वाटायचास, दगडी नाही जिवंत दिसायचास. येता जाता लोक तुझ्या शेजारीच घडीभर विसावायचे. शिदोरी उघडून 2 घास स्वतः खायचे, 2 घास तुला द्यायचे. म्हणजे कसं की एक देवाणघेवाण असायची. तसं तर तेव्हाही तू शेंदरी रंगाचे वगैरे डगळे घालायचास, पण कसं की वेषांतर केलेला राजा दिसायचास. थेट प्रजेत मिळून मिसळून वावरायचास. कसं की त्या निमित्ताने तुझ्याही कानावर यायचा रयतेचा हालहवाल, आमचं सुखदुःख, हाच तुझा अबीर गुलाल. म्हणजे कसं की तुझं वेगळंपण तेव्हाही लपून राहायचं नाही, पण कसं की आपुलकीच्या निर्झरातून कोरडेपण व्हायचं नाही. कधीही बघू शकायचो तुझ्या डोळ्याला डोळा भिडून. वेळ वखत काही काही बंधन नव्हतं. तूही सगळ्यांना डोळ्यात सामावून घ्यायचास, पण तेव्हा तुझ्यात मी पण नव्हतं. म्हणजे कसं की ते मी पण आता तुझ्यात आलंय असं मुळीच नाही म्हणायचं, पण कसं की हल्ली भेटतच नाही सुरावरी, मग एखाद्याने काय समजायचं. म्हणजे कसं की विनोदीच होऊन बसले सगळं. बघ ना, आपल्या दोघांनाही बेटीची ओढ आहे, मधलाच कुणीतरी मनावर घेत नाही, आम्हाला आत जाता येत नाही, तुला बाहेर येता येत नाही. पूर्वी कसं की तू दिवसाच्या कुठल्याही प्रहरी एखाद्या वडा पिंपळाखाली पडीक असायचास, देव नाही फकीर वाटायचास, दगडी नाही जिवंत दिसायचास. तुलाही राजमहालात जायचं नसावं, पण तू तिथे राहायला गेलास हे खरं. मग आम्ही पण जरा बुजल्यागत झालो. म्हटलं आपण बरं, आपलं सुखदुःख बरं. पूर्वी कसं की तू आम्ही, म्हणजे कसं की राजा रयत हाल हवाल. म्हणजे कसं की आमची सुखदुःख तुझा अबीर गुलाल. म्हणजे कसं की निर्झर ओलावा. आता कसं की मिरवणूक देखावा. म्हणजे कसं की नुसता जयघोष कल्लोळ. म्हणजे कसं की देवस्थान मंडळ घोळ. पूर्वी कसं की तू आम्ही आणि आपणच फक्त. आता कसं की डोळा भरून बघण्यावरही पहारा आहे सक्त. म्हणजे कसं की पूर्वी कसं की आत्ता कसं की थोडक्यात असं आहे बघ सगळं. ही होती आपली आजची कविता. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत नमस्कार.